टाटा ग्रुपमध्ये जो काही वाद चालू होता त्याच्यामध्ये आणखीन आज काही खतपाणी घालण्यात आलेलं. आता झालंय काय याच्यामध्ये, तर मेहर मिस्त्री राहणार की नोएल टाटा मिळवणार टाटावर वर्चस्व, ह्या दोघांच्या मतभेदामध्ये टाटा ट्रस्टमध्ये आज एक वोटिंग घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर थोडं कॉन्फ्लिक्ट वाढताना दिसतंय. त्याच्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये मेहली मिस्त्री यांची श्री दोरबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट मध्ये पुन्हा नियुक्ती करायची की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. हे दोन्ही ट्रस्टकडे टाटा सन्स मधील जवळपास 51% हिस्सा आहे. या निर्णयामुळे संचालक मंडळ 2 गटामध्ये नॉर्मली विभागले गेले. एका बाजूला श्री दोरबजी टाटा ट्रस्ट मधून डॅरियस खंबाटा, परमी झवेरी आणि सर रतन टाटा ट्रस्ट मधून जहांगीर एससी जहांगीर आहेत, जे मेस्त्री यांना पाठिंबा देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आहे सर रतन टाटा ट्रस्ट मधून नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग आहेत, जे मेस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला डायरेक्टली विरोध करतात. परिणामी या विभागलेल्या निकालातून स्पष्ट होते की टाटा ट्रस्टच्या नेतृत्वामध्ये नियुक्त्या आणि प्रशासनाची संबंधित मुद्द्यावर बहुत सारे मतभेद याच्यामध्ये वाढत आहेत, ज्याच्यामुळे टाटा ट्रस्ट मधून आता मेहली मिस्त्री यांना वोट आउट करण्यात आलेलं आहे. आता या निर्णयामुळे टाटा ग्रुपमध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट तर वाढलेले आहेत, पण तुम्हाला काय वाटतं टाटा ग्रुपवर याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो बरं, हे खाली कमेंट करायला विसरू नका, कारण आम्ही याच्याविषयी जो अगदी एक इन डिटेल व्हिडिओ बनवला होता तो पण याच्या नंतर नक्की पहा.